नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर गेल्या वर्षभरात भारताने सैन्य सज्जतेवर भर दिलाय. पायदळ तसंच हवाई दलाने या सीमावर्ती भागात स्पेशल ऑपरेशनला सुरुवात केली आहे. हवाई दलाने जगातील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर चिनूक आणि अपाचे या अत्यंत आधुनिक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सराव केलाय आणि त्यामुळेच चीनी सैनिक चांगलेच बिथरले. पाहूया. न्योमामध्ये भारतीय लष्कराचं शक्ती प्रदर्शन. ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर अपाचेचा सराव. LAC वर T-19 भीष्म रणगाड्याची गर्जना. लष्कराच्या सरावामुळे ड्रॅगनला फुटला घाम. लेहच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय लष्कराच्या सरावामुळे चीनी सैनिकांना अक्षरशः घाम फुटलाय. न्योमाचा हा परिसर चीनच्या सीमेपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरती आहे. तर समुद्र सपाटीपासून तब्बल 13,500 फूट उंचीवर असलेला हा डोंगराळ भाग भारतीय सैन्यानं दणाणून सोडला. लडाखच्या पूर्वेला असलेल्या न्योमा परिसरात भारतीय लष्कराने सरावानं चीनी सैनिकांची झोप उडाली आहे. या सरावात भारतीय हवाई दलाच्या चिनूक आणि अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टरने आपली ताकद दाखवून दिली. जमिनीपासून काही फूट उंचीवरून अपाचेनं भरारी घेत चित्तथरारक प्रात्यक्षिकं केली. अपाचे हेलिकॉप्टरमध्ये कमी उंचीवरून उडण्याची क्षमता असल्यामुळे चीनच्या रडारला चकवा देण्यात ते यशस्वी होणार आहे. त्यामुळेच भविष्यातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे लढाऊ हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. खरं तर डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला जमिनीपासून कमी उंचीवरून उड्डाण करणं काही सोपं नसतं. पण भारतीय हवाई दलातील अपाचे हेलिकॉप्टरनं प्रतिकूल वातावरणात आपली क्षमता सिद्ध केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात लडाख आणि सिक्कीममध्ये भारत चीन दरम्यान वाद चिघळला होता. पण काही दिवसानंतर सिक्कीममध्ये वाद शमला. पण लडाखमधील परिस्थिती अद्यापही निवळलेली नाही. त्यामुळं भारतीय सैन्य कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट भारतीय पायदळ आणि हवाई दलानं चीनच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सराव करून जणू चीनी ड्रॅगनला गर्भित इशारा दिला. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज असल्याचं भारतीय लष्कर आणि हवाई दलानं या सरावातून दाखवून दिलंय. हा सराव पाहून चीनी सैन्याची पाचावर धारण बसली आहे. भौगोलिकदृष्ट्या न्योमाचा परिसर अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण समुद्र सपाटीपासून जवळपास 13,500 उंचीवर हा भूभाग आहे. नैसर्गिक आव्हानं असतानाही भारतीय लष्करानं या परिसरात हवाई नियंत्रण कक्ष उभारला. तसंच हवाई दलातील विविध सेवा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. इथल्या ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरने आपली क्षमता दाखवून दिली. To undertake the air operation, there are certain services which needs to be established at this advanced landing ground. The air traffic services, the meteorological services, radar services. To integrate all these services, the communication channels are required. To undertake that, if you look around that, all the facilities have been provided, and just to note, you are standing in one of the highest operational air traffic control towers in the world over Nyoma ALG.
न्योमाचा परिसर चीनच्या सीमेलगत असल्यामुळं लष्करी रणनीतीच्या दृष्टीनं याला वेगळं महत्त्व आहे. तसंच यामुळे ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड आणि लेह दरम्यानचं अंतर कमी झालंय. आता पूर्व लडाखमध्ये कमीत कमी वेळेत सैन्य आणि शस्त्रास्त्र पोहोचवणं शक्य होणार आहे. भारत आणि चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा परिसर भारतीय लष्कराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. Neoma Advanced Landing Ground has a strategic importance due to its close proximity to line of actual control. It bridges the critical gap between Leh Airfield and LAC, enabling quick movement of men and material in eastern Ladakh, which overcomes terrain friction. That will further help in quicker access to the heights and sustenance operations thereafter. The air operation infrastructure at Neoma enhances the operability of forces. It also improves the connectivity for the entire population in eastern Ladakh region. न्योमातील ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड हे जगातील सर्वात उंच ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड म्हणून ओळखलं जातं. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्योमातील विमान धावपट्टीच्या विकासाचं काम हाती घेण्यात आलंय. नुकतंच इथं AN-32 विमानांचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. लडाखच्या उत्तरेला असलेल्या दौलत बेग गोल्डी तसंच पूर्वेतील भूभागात हे तिसरं ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड आहे. विशेष म्हणजे गेल्या मे आणि जून महिन्यापासून अपाचे हेलिकॉप्टर या परिसरात सक्रिय आहे. The fighters have been operating regularly in this area earlier as well. The development of infrastructure for fixed wing operations from this ALG is planned in the near future. The positioning of fighter aircraft would be governed by the operational requirements. अपाचे हेलिकॉप्टरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच अपाचेचं नाव ऐकून शत्रूच्या काळजात धडकी भरते. AH-64E अपाचे गार्डियन एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा अशा कोणत्याही वातावरणात अचूक मारा करण्याची त्याच्यात क्षमता आहे. हवेतून जमिनीवर तसंच हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता अपाचेमध्ये. जमिनीपासून कमी उंचीवरून तसंच डोंगर दऱ्यातून उंच वृक्षांमधून भरारी घेण्यात ते सक्षम आहे. अपाचे हे 4 पाते आणि ट्विन इंजिन असलेलं अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. अचूक हल्ला करून शत्रूला नेस्तनाभूत करण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. न्योमातील अत्यंत प्रतिकूल वातावरणात भारतीय हवाई दलाचे योद्धे डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करतायत. The air warriors are adequately trained and suitably equipped to remain deployed for long duration. Sound leadership, proper equipment, and timely rotation of personnel are key contributory factors. Suitable administrative infrastructure and sustenance facilities have been provided, and these are being progressively improved. Our air warriors take pride in operating at these altitudes. Also, the good wishes and support of our countrymen keep them motivated to face the extreme weather conditions. भारतीय हवाई दलानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरने न्योमाचं आकाश दणाणून सोडलं होतं. न्योमातील ही गर्जना थेट बीजिंग पर्यंत ऐकू गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. एकीकडे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ हेलिकॉप्टरने ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर जोरदार सराव केलाय, तर दुसरीकडे लडाखमधील सिंधू नदीचं खोरं भीष्म आणि BMP या रणगाड्यांनी हादरून गेलं होतं. गेल्या वर्षभरात भारतीय लष्कराने वजनाने हलके असलेले T-90 भीष्म रणगाडे तैनात केलेत. युद्धजन्य परिस्थितीत हे रणगाडे शत्रूचा कर्दनकाळ होतील. पाहुयात लडाखमधील भारतीय रणगाड्यांचा हा चित्तथरारक सराव. लडाखच्या चुशूल परिसरात भारतीय सैन्य चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. गलवान खोऱ्यात LACवर झालेल्या हिंसक घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारीवर वारंवार चर्चा झाली. विशेष म्हणजे नुकतंच चीननं काही भागातून आपलं सैन्य माघारी घेतलंय. एकीकडे चीननं माघार घेण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे भारतीय लष्कराने LACवर स्पेशल ऑपरेशन सुरू केलंय. न्योमामध्ये सिंधू नदीचं विस्तीर्ण खोरं असून या परिसरात भारतीय लष्कराने जोरदार सराव केला. T-19 टँक भीष्म तसंच BMP रणगाड्यांनी सिंधू नदीचं खोरं दणाणून टाकलं होतं. गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारताने T-19 रणगाडे लडाखच्या LACवर तैनात केले.
भविष्यातील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने हे रणगाडे तैनात केले. T-19 भीष्म रणगाड्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. शत्रूवर अचूक हल्ला करण्याची क्षमता या रणगाड्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे T-19 रणगाड्याला क्षेपणास्त्र विरोधी कवच कुंडलं लाभली आहेत आणि त्यामुळे क्षेपणास्त्र हल्ल्यापासून त्याला कोणताच धोका संभवत नाही. 1000 हॉर्स पॉवरच्या शक्तिशाली इंजिनमुळे हा रणगाडा डोंगर दऱ्यात सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. वेगाने शत्रूचा पाठलाग करून हल्ला करू शकतो. एका वेळी 550 किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता या रणगाड्यात आहे. त्यामुळे LACवर याचा दबदबा आहे. T-19 रणगाड्याच्या माध्यमातून शत्रूचा पाठलाग करून त्याला नष्ट करणं भारतीय लष्कराला शक्य होणार आहे. लडाखचा परिसर उंच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळं इथं अधिक वजन असलेल्या रणगाड्यांना तैनात करणं फायदेशीर ठरत नाही. मात्र T-90 रणगाडा वजनानं हलका आहे. याचं वजन 48 टन असून जगातील कमी वजनी रणगाड्यांमध्ये त्याचा समावेश होतो. कमी वजन असल्यामुळं LACवर हा रणगाडा अत्यंत फायदेशीर ठरला. कमी वजनामुळे वेगानं हालचाली करणं त्याला शक्य होतं. या रणगाड्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळीही शत्रूवर हल्ला करण्यास T-90 सक्षम आहे. न्योमातील सिंधू नदीच्या खोऱ्यात T-19 रणगाड्याप्रमाणेच भारतीय लष्करातील BMP रणगाड्याने जोरदार सराव केला. लडाखच्या डोंगराळ भागात हा रणगाडा भारतीय लष्करासाठी फायदेशीर मानला जातोय. कारण T-90 प्रमाणेच BMPची देखील अनेक वैशिष्ट्ये आहेत. रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र या रणगाड्यात बसवण्यात आले. तसंच उंच डोंगरावर लढाई करण्यास हा रणगाडा सक्षम आहे. शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करण्याची क्षमता यामध्ये आहे. चीनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय लष्कराने लडाखच्या LACवर सैन्य सज्जतेत वाढ केली आहे. कारण भारतीय लष्कराला आता चीनी सैन्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास जमीन आणि आकाशातून मारा करण्यासाठी आवश्यक तयारी भारतीय लष्कराने सुरू केली आहे. पायदळासाठी रणगाड्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच भारतीय लष्कराने वजनाने हलके असलेले हे आधुनिक रणगाडे LACवर तैनात केले. या दोन्ही रणगाड्यांच्या सरावामुळे चीनी सैनिक बिथरले. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर गेल्या वर्षभरात भारताने लडाखमध्ये T-90 रणगाडे तैनात करण्यास सुरुवात केली होती. या रणगाड्याची चीनी सैनिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील भीष्म रणगाडा लडाख खोऱ्यातील भारतीय लष्कराची प्रमुख ताकद मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारताने लडाखमध्ये चीनची चहू बाजूने कोंडी केली. मात्र इकडं पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्र आणि स्फोटकांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंजाब पोलिसांनी पाकिस्तानचं नापाक षडयंत्र हाणून पाडलंय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या टिफिन बॉक्समधून स्फोटकांची तस्करी करण्यात आली होती. पाहूया. पाकिस्तानच्या षडयंत्राचा पर्दाफाश. नापाक ड्रोन षडयंत्र उघड. घातपातासाठी स्फोटांची तस्करी. पंजाब पोलिसांनी पाकिस्तानच्या आणखी एका षडयंत्राचा पर्दाफाश केलेला आहे. ड्रोनच्या माध्यमातून RDX सारख्या घातक स्फोटकांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय. गेल्या 2 दिवसांपासून पंजाबमधल्या पाकिस्तानच्या सीमेलगत एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर हा प्रकार उघडकीला आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांच्या लंच बॉक्समध्ये IED सारखी घातक स्फोटकांची तस्करी करण्यात आल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलंय. टिफिन बॉम्ब कल मिला है अमृतसर के एक गांव में. उसके साथ 5 हैंड ग्रेनेड्स भी मिले हैं, कुछ कैट्रिजेस मिले हैं पिस्टल के, 9mm पिस्टल के. तो ये टिफ़िन बॉम्ब है. इसको हमने रिक्वेस्ट करके एक नेशनल सिक्योरिटी गार्ड NSG की एक टीम आई है जिन्होंने अभी प्रिलिमिनरी उसका निरीक्षण किया है, जिससे हमें ये पता लग रहा है कि ये बहुत एक सोफिस्टिकेटेड बहुत ही सोफिस्टिकेटेड एक इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस है, बॉम्ब है. पंजाबच्या सीमेलगत असलेल्या गावात ड्रोनच्या मदतीनं शस्त्र आणि स्फोटकं टाकण्यात आली होती, ज्यामध्ये हँड ग्रेनेडचाही समावेश होता. लंच बॉक्समधील स्फोटकांचा स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी विशिष्ट प्रकारच्या प्रणालीचा वापर केल्याचं समोर आलंय. टाइम बॉम्ब प्रमाणे त्याचा स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. ये बच्चों के जो प्लास्टिक का करीब 3 इंच ऊंचा एक डिब्बा है, उसमें फैब्रिकेट कर रखा है. इसको
2-3 तरह के इनिशिएटिंग मैकेनिज़्म हैं, करीब 3 kg RDX इसमें बरामद हुआ है, उससे ये आईडी बनाई गई। इसमें अलग अलग किस्म के स्विचेस हैं, इनिशिएटिंग मैकेनिज़म्स हैं, डेटोनेटर्स हैं। पाकिस्तानातनं सीमेलगत असलेल्या डलिके गावातनं ही स्फोटकं पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत. पाकिस्तानातनं ही स्फोटकं ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती. बड़ा भारी विस्फोट हो सकता था। ये जो मैकेनिज़्म है ये बहुत जैसे लेबॉर्ट्री मेड ये टिफ़िन बॉम्ब थे। इसमें टाइमर भी लग सकता है, प्रेशर स्प्रिंग भी है, इसमें स्प्रिंग से भी चल सकता है, फिर मैग्नेटिक इनिशिएटिंग मैकेनिज़्म भी है। 2 काफ़ी बड़े इंडस्ट्रियल ग्रेड मैग्नेट्स मिले हैं जिससे सर्किट कंप्लीट हो सकता है। सो इसमें टाइमर डिवाइस और वो चीज़ें भी हैं। पूरा बहुत एक सोफिस्टिकेटेड और डिवाइस है। या कारवाईमध्ये पंजाब पोलिसांनी 3 किलो RDX हस्तगत केलेला आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये असा प्रकार उघडकीला आला होता. पाकिस्तानातनं ड्रोन मार्फत हल्ला सुद्धा करण्यात आला होता. आता पंजाबमध्ये स्फोटकांच्या तस्करीसाठी पाकिस्तानकडनं ड्रोनचा वापर करण्यात आलाय, त्यामुळे पंजाब पोलीस सतर्क झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.